ये भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 15 जून 2024 शनिवार। तो जो आमच्या बरोबर आहे, सर्वशक्तिमान परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबचा देव आमच्या आश्रम आहे। स्तोत्र 46 अध्याय 7 वचन। परमेश्वर आपल्या पाठीशी आहे। स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणारा परमेश्वर आपल्या सोबत आहे, ज्याने आपल्याला आपल्या आईची तरतत गर्भधारण होण्याआधीच ओळखले आणि आपल्याला नावाने हाक मारली। तो आपल्यासोबत आहे। तो आपल्याला कधीही सोडणार नाही किंवा सोडणार नाही। त्याने वचन दिले आहे की तो जगाच्या आतापर्यंत आपल्यासोबत असेल। सर्वशक्तिमान प्रभू हे आपल्या प्रभूच्या पराक्रमी नावांपैकी एक आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही। परमेश्वर हा तुमच्या आश्चर्य, सामर्थ्य आणि संकटात मदत करणारा आहे। यजमानाचा प्रभू म्हणजे हिब्रूमध्ये यहोवा सवात। यजमानाचा प्रभू हा शब्द संपूर्ण पवित्र शास्त्रात 250 वेळा आढळतो। तो यहोवा जिर्हे आहे, जो तुमच्यासाठी सर्व काही करेल आणि पुरवेल। तो यहोवा राफा आहे, जो तुमचे सर्व आजार बरे करतो। तोच तो यहोवा निसी आहे, जो तुमच्या विजयाचा ध्वज आहे। तो यहोवा मेल्किसेदेक आहे, जो तुम्हाला पवित्र करतो। तो यहोवा शालेम आहे, जो तुम्हाला शांती देतो। सर्वशक्तिमान परमेश्वर कसा दिसेल, त्याचे स्वरूप कसे असेल? लष्करी गणवेशात। स्वर्ग माझे सिंहासन आणि पृथ्वी माझे पाय ठेवण्याचे आसन आहे, असे मनाच्या सर्वशक्तिमान देवाची कल्पना करा। तो किती पराक्रमी आणि गौरवशाली सेनापती असेल, आणि असा पराक्रमी सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे। सर्वशक्तिमान परमेश्वर हा इस्रायलची पराक्रमी योद्धा आहे, जो आपल्यासाठी लढतो। तो कधीही अपयशी ठरत नाही आणि तो कधीही पराभूत होऊ शकत नाही। तो विजयी ख्रिस्त आहे। तो सर्वशक्तिमान देव आहे, ज्याने जग, देग आणि सैतान जिंकले आहे आणि तो विजयाचा झेंडा उंचावतो। देव प्रेमाची अवतार आहे। तो आपल्यावर दयाळू आहे, पण जेव्हा सैतानाच्या शक्ती आपल्यावर येतात, तेव्हा परमेश्वर ते सहन करणार नाही। प्रेषित जकरियाने परमेश्वराचे हृदयाचे वर्णन केले आणि म्हटले, तुम्हाला लुटणाऱ्या राष्ट्राकडे त्याने मला गौरवानंतर पाठवले, कारण जो तुम्हाला स्पर्श करतो तो त्यांचे डोळ्याच्या सफरचंदाला स्पर्श करतो। जकरिया 2 अध्याय 8 वचन। पवित्र शास्त्र म्हणते, म्हणून ते पश्चिमेकडून परमेश्वराचे नावाचे आणि सूर्योदयापासून त्यांच्या गौरवाचे बाय धरतील। जेव्हा शत्रू प्रलयासारखा येतो, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्यांच्या विरुद्ध एक दर्जा उंचावतो। येसाया 59 अध्याय 19 वचन। आज अनेक चेटूक भूते टाकू शकतात आणि त्यांच्या चेटूक आणि जादूटोण्याने तुम्हाला हानी पोहोचवू शकतात। सर्वशक्तिमान परमेश्वर गप्प बसेल का? देवाचे मुलांनो, प्रभू नक्कीच सैतानाचे सर्व शक्तीचा प्रभाव करेल आणि तुम्हाला विजय देईल। पुढील चिंतनासाठी श्लोक। आम्ही मांस आणि रक्त येसायांची लढत नाही, तर राजेशाहीविरुद्ध अधिकाऱ्यांची, या युगाच्या अंधाराच्या शासकाविरुद्ध, स्वर्गीय ठिकाणी दुष्टाची आत्मिक सैन्याविरुद्ध। एफेसी 6 अध्याय 12 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी नेहेमिया 1 अध्याय 2 अध्याय 3 अध्याय। संध्याकाळी प्रसिद्धांची कृत्ये 2 अध्याय 1 से 21 वचन। धन्यवाद।